नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजाज फिनसर्व लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बजाज फिनसर्व लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर. नंतर आपण बघणार आहोत की या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. नंतर आपण याच्या नंबरला इस्टिमेट सोबत कंपेअर करून बघणार आहोत की याच्या नंबरने इस्टिमेटच्या नंबरला बीट केले आहे की मिस केले आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे फोर्थ पॉईंट म्हणजे आपण बजाज फिनसर्व लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले टायमिंग बघूया की बजाज फिनसर्व लिमिटेडचे नंबर किती वाजता आले आहे. तर मित्रांनो, बजाज फिनसर्व लिमिटेड या कंपनीचे नंबर 25 जुलै म्हणजे आज दुपारी 12:15 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, याचा अर्थ म्हणजे बजाज फिनसर्व लिमिटेडचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला आजच पाहायला मिळाला आहे. उद्या वेट करण्याची गरज नाही. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत बजाज फिनसर्व लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा. आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, जर आपण बजाज फिनसर्व लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 31,480 कोटी रुपयांनी 35,439 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, बजाज फिनसर्व लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे 36,595 कोटी रुपयांनी 35,439 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फिनसर्व लिमिटेड या कंपनीचा टोटल इन्कम बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 31,480 कोटी रुपयांनी 35,451 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बघितला तर तो डिक्रीज झाला आहे 36,596 कोटी रुपयांनी 35,451 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 25,514 कोटी रुपयांनी 28,248 कोटी रुपये. आणि कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाले आहे 30,603 कोटी रुपयांनी 28,248 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 5,968 कोटी रुपयांनी 7,203 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे 6,002 कोटी रुपयांनी 7,203 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 4,209 कोटी रुपयांनी 5,329 कोटी रुपये. तसेच कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा वाढला आहे 4,756 कोटी रुपयांनी 5,329 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा प्रॉफिट फॉर द पिरियड बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 2,137 कोटी रुपयांनी 2,789 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा प्रॉफिट फॉर द पिरियड वाढला आहे 2,416 कोटी रुपयांनी 2,789 कोटी रुपये. आणि मित्रांनो,
जर आपण बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला आणि मित्रांनो हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 13.4 रुपीजने वाढून 17.5 रुपीज आला आहे. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 15.1 रुपीजने वाढून 17.5 रुपीज आला आहे. आणि मित्रांनो आपण जर बघितले की बजाज फिन्सर्व लिमिटेडने कुठून किती इन्कम जनरेट केला आहे, तर बजाज फिन्सर्व लिमिटेडने लाईफ इन्शुरन्समधून या क्वार्टरमध्ये इन्कम जनरेट केला आहे 5,478 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. तसेच मित्रांनो जनरल इन्शुरन्समधून कंपनीने इन्कम जनरेट केला आहे 5,201 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. तसेच मित्रांनो कंपनीने टोटल इन्शुरन्समधून टोटल इन्कम जनरेट केला आहे 16,015 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. तसेच मित्रांनो इन्व्हेस्टमेंट्स अँड अदर्स सेगमेंटमधून कंपनीने इन्कम जनरेट केला आहे 796 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. तसेच मित्रांनो कंपनीने रिटेल फायनान्सिंगमधून इन्कम जनरेट केला आहे 19,527 कोटी रुपये आणि वाइंड मिलमधून इन्कम जनरेट केला आहे 7.58 कोटी रुपये. आणि मित्रांनो टोटल इन्कम जनरेट केला आहे या क्वार्टरमध्ये बजाज फिन्सर्व लिमिटेडने 35,451 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. आणि मित्रांनो आपण जर बजाज फिन्सर्व लिमिटेडच्या नंबरला मार्केटच्या इस्टिमेटसोबत कंपेअर केले तर बजाज फिन्सर्व लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आला आहे किती 35,439.08 कोटी रुपये आणि मार्केटचं इस्टिमेट होतं की याचा रेव्हेन्यू येईल 34,570 कोटी रुपये. म्हणजे इथे बजाज फिन्सर्व लिमिटेडच्या रेव्हेन्यूने मार्केटच्या रेव्हेन्यूच्या इस्टिमेटला बीट केले आहे. आणि मित्रांनो जर आपण प्रॉफिट बघितला तर बजाज फिन्सर्व लिमिटेडचा प्रॉफिट ॲक्च्युअली आला आहे 2,789.05 कोटी रुपयांचा आणि मार्केटचं असं इस्टिमेट होतं की बजाज फिन्सर्व लिमिटेडचा प्रॉफिट येईल 2,463 कोटी रुपयांचा. म्हणजे इथे सुद्धा बजाज फिन्सर्व लिमिटेडच्या नंबरने मार्केटच्या इस्टिमेटला बीट केले आहे. आणि मित्रांनो जर आपण बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली रिझर्व अँड सरप्लस आहे 72,335 कोटी रुपये आणि बजाज फिन्सर्व लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोइंग आहे करंटली 0 आणि शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे 3.5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची शॉर्ट टर्म बॉरोइंग बजाज फिन्सर्व लिमिटेडची. तसेच मित्रांनो जर आपण बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो 15,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे आणि जर आपण कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती जवळपास 9,500 कोटी रुपयांची आहे. आणि मित्रांनो आपण जर बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.81%, FISची होल्डिंग आहे 8.40%, DISची होल्डिंग आहे 10.09% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.60%. आणि मित्रांनो बजाज फिन्सर्व लिमिटेड
लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही, म्हणून इथे प्लेज पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या Q1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर या कंपनीने कुठून किती इन्कम जनरेट केला आहे ते बघितले. आणि तिसरा पॉईंट म्हणजे आपण या कंपनीला मार्केटच्या इस्टिमेटसोबत कंपेअर केले आहे की मार्केटच्या इस्टिमेटला या कंपनीच्या नंबरने बीट केले आहे की मिस केले आहे. आणि सगळ्यात शेवटी बघितले बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.